भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पंढरपूर इथं सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतले। पंढरपूर जवळील शेगाव दुमाला इथं माऊली महाराज मोरे मठाला भेट दिल्यानंतर त्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आले होते। त्यावेळी त्यांनी VIP कल्चरला फाटा देत चौफाळा येथून ते मंदिर समितीच्या इलेक्ट्रिक व्हेकलनं प्रवास करत मंदिरात गेले। विधिवत पूजा अर्चा करून त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं मनोभावे दर्शन घेतले। त्यानंतर माध्यमांशी बोलताना दर्शन घेऊन मानसिक समाधान मिळते असं सांगितले। त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांना लवकर बरं वाटावं अशी पांडुरंग चरणी प्रार्थना केली असंही सांगितले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील भाजपा इनकमिंग संदर्भात पक्षात नवीन आलेल्या लोकांना योग्य सन्मान देऊन जुन्या नव्याचा मेळ घालण्यात येईल। जुन्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय न होता नवीन आलेल्यांना संधी मिळेल असा विश्वास दिला। बरेच दिवस विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं नव्हतं आणि म्हणून आवर्जून कुटुंबासमवेत सुद्धा दर्शनाचा योग फार कमी वेळा आला आणि म्हणून आज पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन दर्शन त्या ठिकाणी घेतलंय आणि मनाला वेगळंच समाधान आपल्या विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या पायावर डोकं ठेवलं की मिळतं ते मला या ठिकाणी मिळालं। संजय राऊत पंतप्रधानांपासून सर्व नेत्यांनी त्यांना लवकर बरं व्हावं शुभेच्छा दिल्या। त्या विठ्ठलाच्या चरणी तशी प्रार्थना केली। मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो, रुक्माईच्या चरणी प्रार्थना करतो। राजकीय मतभेद काही असले तर संजय राऊत एक या राज्यातील महत्वाचे नेते आहेत आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना यातनं लवकरात लवकर बरं व्हावं। त्यांच्यावर जो काही आजार आहे त्याच्यावर वेळेत उपचार होऊन तेही पांडुरंगाच्या रुक्माईच्या दर्शनाला येतील असा मी या पवित्र भूमीत विश्वास व्यक्त करतो। सत्याच्या मोर्चामधून काँग्रेसचे काही नेत्यांनी पाठ केले, त्यांना हे सत्य काय पचत नाही। ज्यांच्यामध्येच एक वाक्यता नाही, सत्य असत्य त्यांचंच एकमेकांना पटत नाही। पहिलं तुम्ही एकमेकात सत्य बोलायला शिका, वागायला शिका आणि तुम्ही जर सत्याच्या भूमिकेवर एकत्र आलात तर सत्याचा मोर्चा काढून उपयोग नाही, तर तुमच्यातच सत्य असत्याची लढाई सुरू आहे, एकमेकांच्यात समन्वय नाही, ते लोकांना काय न्याय देणार? ही केवळ नौटंकी आहे, केवळ रडीचा डाव आहे। मतदार यादीच्या नावानं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत फेक नॅरेटिव्ह जे लोकसभेला त्यांना सेट करता आलं तशा प्रकारचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न आहे। जनतेमध्ये जायचं सोडून असा फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे। याच्यासमोर काही प्रोग्रामच आता सध्याला नाहीये। तुम्ही बघा ना, लोकसभेमध्ये या ठिकाणी याच EVM होत्या, लोकसभेत विजय मिळाल्यावर लोकशाही जिंकते, पराभव झाल्यावर लोकशाही हरते आणि त्याच्यामुळे मला वाटतं यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। ते जर केलं नाही तर अशाच पद्धतीनं सतत हरत राहतील आणि आयुष्यभर त्या ठिकाणी EVM ला दोष देण्यात त्यांचं आयुष्य वाया जाईल। म्हणून माझं त्यांना विनंती आहे, जनतेच्या प्रश्नांवर लढा। आपण म्हणताय ते रास्ताय, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले नाहीत, प्रसंगी आमच्यावर टीकाही करा। सरकार जर त्या ठिकाणी जनतेसाठी कमी पडत असेल तर टीका आम्ही समजू शकतो, काही मार्गदर्शक सूचना या सुद्धा सरकारला स्वागतार्ह असतात, परंतु यांची विकासाच्या प्रश्नासंदर्भात लढायची तयारी नाही, रडीचा डाव खेळायचा आणि लोकसभेत ज्या पद्धतीनं नॅरेटिव्ह झालं, यश मिळालं, तशा प्रकारचा प्रयत्न आहे। माझा यांना सवाल आहे, लोकसभेला यांचे 30 खासदार निवडून आले तेव्हा EVMच होती, तेव्हा याच मतदार याद्या होत्या। आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, EVM वर इलेक्शन झालं। पहिलं महाराष्ट्रातल्या 30 खासदारांनी राजीनामा द्या तर तुम्हाला नैतिक अधिकार EVM वर त्या ठिकाणी बोलायचा होतो। जिंकलो तर EVM चांगलं, हरलो की EVM दोषी। मला वाटतं लोकांना सगळं कळतं, आता नौटंकी करण्याचे दिवस संपलेले आहेत। मला वाटतं हे विकृती आहे। खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला मागण्या
मागण्याचा अधिकार आहे. याद्या जर त्या ठिकाणी नादुरुस्त असतील, चुकीच्या असतील तर बदलल्याच गेल्या पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. आणि हे काय होतच असतं. आपल्याला कल्पना असेल की मतदार याद्यात नावं दुबारा झाली, डिलीट होतात. तुम्ही नावं कमी करण्याला सांगितलं, पुरावे दिले, कमी होतात. तुम्ही नावं आली नसतील, टाकायला लावली टाकली जातात. त्याच्यामुळे हे काय आज होत नाहीये. आता समजा मोठ्या प्रमाणावर झालं असेल तर प्लॅटफॉर्म आहे ना, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु ह्यांना प्रश्नाचं उत्तर नको, प्रश्न प्रलंबित राहिला पाहिजे आणि त्याच्यावर यांचं राजकारण झालं पाहिजे. त्याच्यामुळे मतदार यादीच्यावर आपली राजकारणाची त्या चुलीवर आपली पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे आता मतदार याद्या जाळून काय मिळणार आहे? मतदार याद्या जाळून आपल्याला काय मिळणार आहे? हे अतिरेकी वागणं आहे. मग तुम्ही लोकशाही हातात घेताय का? मला वाटतं लोकशाहीला बाधक अशा प्रकारचं हिंसक कृत्य कोणी करू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. साहेब देखील त्यांनी प्रेझेंटेशन मांडलं होतं, त्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये कसा घोळ केला जातो असं एका सॉफ्टवेअर इंजिनियर दाखवलं होतं. ही लोकशाहीची थट्टा वाटते. मी राज ठाकरे साहेबांसोबत बरीच वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे त्यांची कार्यपद्धती मला नीट माहीत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या याद्या जाळून किंवा शिव्या देऊन किंवा वेगवेगळ्या प्रकारचं खोटं चित्र उभं करून हातात यश मिळत नाही, हा अनुभव आहे. आणि आम्हाला जनतेने यश दिलं होतं. मी मनसेचा आमदार होत होते, का आम्ही टिकवू शकलो नाही याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. परंतु त्यांचा चर्चेवर, विचारांवर, लोकशाहीवर विश्वासच नाही. आणि ठोकशाही मार्गानं जर अशा प्रकारे वागत असतील किंवा याद्या जाळत असतील ते निंदनीय आहे, लोकशाहीसाठी मारक आहे. म्हणतात आपले ते महाविकास आघाडीचा मोर्चा ठाकरेंनी हा मोर्चा पाहिजे तर असं हा ठाकरे कुटुंबाचाच मोर्चा आहे. 20-22 वर्ष दूर होते ते या निमित्तानं का होईना एकत्र आले, आम्हाला आनंद आहे. परंतु काँग्रेस त्यांच्या सोबत नाही. काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी दूर आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळांचं स्टेटमेंट बघा, भाई जगतापांचं बघा, वर्षाताई गायकवाड यांचं बघा. त्याच्यामुळे एकमेकांशी सच्चाईनं वागत नाहीत, एकमेकांमध्ये विसंवाद आहे. तर दुसऱ्याच्या ठिकाणी सत्यानं असत्यानं वागणारे सत्याची काय लढाई करणार? स्वतः पहिलं सत्याने वागायला पाहिजे. जे वागत नाहीत महाविकास आघाडी ते लोकांसाठी किंवा सत्याचा मोर्चा कसं काय काढू शकतात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातले अनेक माजी आमदार भाजपमध्ये येत आहेत. जुने कार्यकर्ते नाराज आहेत असं चित्र दिसतंय. नाही, असे आहे बघा, जुन्या नव्यांचा समन्वय होत निवडणुका त्या ठिकाणी लढवल्या जातात, राजकारण होत असतं, पक्ष चालत होतं आणि प्रत्येक पक्षामध्ये एजाही होत असते. आता सुदैवानं भारतीय जनता पक्षाला एक प्रचंड जनाधार देशात मिळतो, राज्यात मिळतो. याचं कारण देशाला मोदींसारखं नेतृत्व आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी जर आमच्या पक्षाचं आकर्षण असेल तर त्या ठिकाणी स्वागत आहे. आणि जुन्या लोकांचा सन्मान हा कायम त्या ठिकाणी असतो. त्याच्यामुळे जुन्यांवर कुठेतरी अन्याय करून नव्यानं त्यांच्या उरावर बसवायचं आहे असं काही नाहीये. मी नवीन होतो, झालो ना जुना, पक्षाच्या विचारधारेशी एक झालो. अशा प्रकारे जुने नवीन यांचा समन्वय करत पुढे जाणारा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी समन्वयाचं यश मिळतं. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.